नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ईश्वरीला दिलेली जबाबदारी ईश्वरीने व्यवस्थित पार पाडल्यामुळे इथे ईश्वरीने आजीचं मन जिंकलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, आजीने ईश्वरीचा सून म्हणून स्वीकारसुद्धा केलेला असतो. स्वामींनी ईश्वरीला बघितल्यानंतर इथे आजीला सांगितलेलं असतं की तुमच्या घरची लक्ष्मी ही ईश्वरीच आहे. ईश्वरीच तुमच्या खानदानाचा वारस तुम्हाला देईल आणि तुमच्या घराला एकत्र बांधून ठेवेल. खऱ्या अर्थाने तुमच्या घरामध्ये इथे लक्ष्मीने गृहप्रवेश केला आहे असं तिच्याकडे बघून मला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, साक्षात आता स्वामींनी हे सांगितल्यानंतर त्यांच्या तोंडून जणू काही दत्तगुरूच बोललेत की काय, असं इथे आजीला वाटतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, आजीने आता एका क्षणाचाही विलंब न करता ईश्वरीचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो आणि त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव या दोघांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. इथे आजीने सून म्हणून स्वीकार केल्यानंतर ईश्वरी लगेचच आजीचा आशीर्वाद घेते आणि प्रेमाने मिठी मारते. कारण प्रेक्षकांनो, आपण बघितलं होतं आजीचं आणि ईश्वरीचं बॉन्डिंग हे आधीपासूनच किती सुंदर होतं आणि इथे ईश्वरी आजीची पहिली पसंती होती. अर्णवचं लग्न ईश्वरीबरोबरच होईल असं आधी आजीने सांगितलं होतं. पण गैरसमज पसरल्यामुळे इथे आता आजीने आपल्या मनातली इच्छा बाजूला करत फक्त अर्णवच्या सुखाचा विचार केलेला असतो. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, जेव्हा आजीला आता विश्वास बसतो की अर्णवचं सुख हे ईश्वरी बरोबरच आहे, तेव्हा इथे आजीने आता ईश्वरीचा नासून म्हणून स्वीकार केलेला असतो आणि त्या संधीचा फायदा उचललेला असतो अर्णवने. जेव्हा इथे आजी ईश्वरीला चांगल्या मनाने आशीर्वाद देते, तेव्हा अर्णवसुद्धा आता अजिबात मागे हटत नाही आणि त्या संधीचा फायदा उचलत अर्णव इथे ईश्वरीला सगळ्यांच्या समोर आपल्या प्रेमाची कबुली देतो. संपूर्ण कुटुंबासमोरच, तर लग्नसुद्धा सगळ्यांसमोर केलेलं असतं, तर प्रेमाची कबुलीसुद्धा अर्णवने सगळ्यांसमोरच दिलेली असते. म्हणजे इथे ईश्वरीने दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुकांसमोर जी काही मागणी केलेली असते ती पूर्ण झालेली असते. कारण ईश्वरी म्हणालेली असते की तुम्ही अर्णव सरांच्या डोक्यामध्ये थोडासा प्रकाश टाका आणि त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल ज्या भावना आहेत त्या मला सांगू द्या. तुमच्या आशीर्वादाने हे सगळं घडू दे, असं ईश्वरी म्हणालेली असते. आणि दत्तगुरूंनी ईश्वरीची ती इच्छा तथास्तु म्हणत लगेच पूर्ण केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संपूर्ण घरातल्या लोकांसमोर, वल्लरी राकेशच्या समोर अर्णवने ईश्वरीला आपल्या प्रेमाची भरभरून कबुली दिलेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, खऱ्या अर्थाने अर्णव आणि ईश्वरी लग्न तर त्यांचं झालेलं असतं, पण खऱ्या अर्थाने आज ते नवरा बायको म्हणून एकत्र आलेले असतात, कारण आता त्यांची मनं जुळलेली असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजीबरोबरच सगळ्यांना खूप आनंद होतो. अर्णव ईश्वरीला वेगळं करण्याचा राकेश आणि वल्लरी लावण्य यांनी वेगवेगळा डाव खेळलेला असतो, पण नियतीने त्या दोघांना एकत्र आणलेलं असतं, ते एकत्र राहण्यासाठी, वेगळं करण्यासाठी नाही. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे नियती त्यांच्याबरोबर उभी राहते आणि इथे राकेश वल्लरी यांचे सगळे डाव हाणून पाडते आणि अर्णव ईश्वरीला एकमेकांपासून अजिबात वेगळं होऊ देत नाही. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, आता अर्णव ईश्वरी हे एकत्र आलेत, प्रेमाची कबुली वगैरे दिले, ही गोष्ट राकेशच्या नजरेमध्ये इतकी खटकते की तो आता प्लॅन करत असतो की या लोकांनी आता प्रेमाची कबुली दिले म्हणजे नवरा बायको म्हणून हे दोघे जण एकत्र येतीलच, असा त्याला आता विश्वास असतो. हे दोघे जण नवरा बायको म्हणून एकत्र येण्याच्या आधी मला माझी संधी साधली पाहिजे. ईश्वरी फक्त माझी आहे, माझी इंदोरी जिलेबी फक्त माझी आहे आणि तिच्यावरती पहिला अधिकारच माझा आहे, असं इथे राकेशचं घाणेरडं मत असतं. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो की काहीही झालं तरी आज इंदोरी जिलेबी फक्त माझी झाली पाहिजे. जोवर मी तिला स्वतःच्या मिठीत घेत नाही तोपर्यंत मी शांत राहू शकत नाही. आणि म्हणूनच राकेशच्या खुरापती डोक्यामध्ये एक घाणेरडा विचार आलेला असतो प्रेक्षकांनो. आणि तेव्हा इथे राकेश एक गुंगीचा औषध घेतो आणि शेवटीला त्याची हद्द पार करतो. सगळ्यांसाठी इथे आता ईश्वरीने छान असं दूध तयार केलेलं असतं.
सगळ्यांसाठी हळदीवालं दूध, कारण का थंडीचा महिना आहे, पूजा वगैरे व्यवस्थित पार पडलेली असते, सगळ्यांची दगदग झालेली असते, त्यामुळे इथे आता मसाले दूध ती बनवते. ती म्हणते मी छान सगळ्यांसाठी मसाले दूध बनवते, म्हणजे सगळ्यांना बरं वाटेल, सगळ्यांना छान झोप येईल आणि थकवासुद्धा निघून जाईल. आणि म्हणून इथे ईश्वरीने मसाले दूध बनवल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीच्या ग्लासमध्ये आता बरोबर त्याला गुंगीचं औषध टाकायचं असतं. एकदा का तिच्या इथे ग्लासमध्ये गुंगीचं औषध टाकलं का मग ईश्वरीला झोप येईल आणि मग सगळेजण इथे छान गप्पा मारतायत, अंताक्षरी खेळतायत. हे बघितल्यानंतर मी माझा डाव साधेन असं त्याला वाटत असतं. कारण का प्रेक्षकांनो, तर इथे आता सगळेजण प्लॅनिंग करत असतात की अर्णव ईश्वरी आता खऱ्या अर्थाने एकत्र आलेत, त्यांचं एकमेकांवरील प्रेम त्यांनी कबूल केले. मग आता त्या दोघांनी कुठेतरी हनीमूनसाठी बाहेर गेलं पाहिजे. अर्णव ईश्वरी कुठे बाहेरच गेले नाही आहेत, ही खंत आता अंजली, मामा आणि आकाश कुठेतरी यांच्या मनामध्ये असते. तेव्हा अंजली म्हणत असते की मामा, आपण एक काम करूया, आपण अर्णव ईश्वरीला सरप्राईज देऊया, त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला पाठवूया. मग आकाश म्हणत असतो कुठली तिकीटं बुक करायची, पॅरिस? तेव्हा ती म्हणत असते नाही पॅरिस नको, मग स्वित्झर्लंड? नाही स्वित्झर्लंड नको. मामा म्हणतात अरे मी काय म्हणतो, त्यांना परदेशात पाठवण्यापेक्षा आपल्या इथे भारतातच अरे किती चांगली चांगली ठिकाणं आहेत, तुम्हाला माहिती तरी आहे का? अरे बघण्यासारखी खूप ठिकाणं आहेत, त्या लोकांना अशा ठिकाणी पाठवा. आपल्या इथे भारतामध्ये इतकं सौंदर्य असताना तुम्ही त्यांना तिकडे कशाला पाठवताय? मग कुठे पाठवायचं? तर इथे काश्मीरला पाठवूया का? अंजली म्हणते नाही नको नको, तिकडे नको. मग कुठे महाबळेश्वर, त्याचबरोबर माथेरान, बरीचशी नावं घेतलेली असतात. राकेश त्यांचं आता प्लॅनिंग ऐकत असतो आणि राकेशचा जळफळाट होत असतो. तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने आता येणाऱ्या भागामध्ये खूपच जास्त इथे ट्विस्ट आणि टर्न्स हे येत असतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, राकेशला वाटत असतं की अरे देवा, या लोकांचं तर हनीमूनचं प्लॅनिंगसुद्धा सुरू झालं आहे आणि आता हे लोक काही थांबणार नाही. त्यांना तर आयती संधीच भेटले अर्णव ईश्वरीला एकत्र आणण्याची. आणि हे सगळेजण मिळून, आणि त्याच्यामध्ये माझी मूर्ख बायको तर आहेच, त्यांना इथे नवनवीन आयडियाज देण्यासाठी. आणि मग ती मिळून सगळेजण ईश्वरी अर्णवला खरोखरच परदेशात कुठेतरी पाठवून देतील, नाहीतर भारतात कुठेतरी हनीमूनला पाठवून देतील. मग मी एका गोष्टीसाठी हा जो काही एवढा मोठा अट्टहास केला आहे तो काहीही उपयोगाचा राहणार नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, राकेशने ठरवलेलं असतं की इथे आता ईश्वरीच्या ग्लासमध्ये गुंगीचं औषध मिक्स करतो आणि त्यानंतरला ते औषध एकदा का ती प्यायली की तिला कुठेतरी चक्कर येईल आणि मग मी तिला तिथून गायब करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, मसाले दूध आता आणलेले असतात, त्याचबरोबर ईश्वरी सगळ्यांना प्रत्येकाचा ग्लास देते आणि त्यानंतर स्वतःचा ग्लास तिथे ठेवून देते. आणि इथे आता ईश्वरी किचनमध्ये गेल्यानंतर हळूच आता राकेश तिथून येतो आणि पटकन तिच्या ग्लासमध्ये गुंगीचं औषध मिक्स करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आपल्या कामामध्ये व्यस्त असते आणि इथे सगळेजण बोलण्यामध्ये, गमती करण्यामध्ये खूपच जास्त व्यस्त असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हळूच राकेशने आपल्या इथे ग्लासमध्ये गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं आणि ते जाऊन ईश्वरीच्या ग्लासबरोबर एक्सचेंज केलेलं असतं. तेव्हा ईश्वरीचा ग्लास पटकन उचलून त्याने आता स्वतःचा ग्लास तिथे ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये असतं गुंगीचं औषध. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण छान गप्पा मारत असतात, नवनवीन प्लॅनिंग करत असतात आणि मसाले दूध एन्जॉय करत असतात. आणि ईश्वरी आता एक ग्लास देण्यासाठी गेलेली असते आजीला, कारण आजी आता रूममध्ये बसलेली असते. तेव्हा सगळ्यांना बाहेर इथे मसाले दूध दिल्यानंतर ती आजीला मसाले दूध देण्यासाठी रूममध्ये गेलेली असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे राकेशने ईश्वरीच्या ग्लासबरोबर आपलं ग्लास एक्सचेंज केलेलं असतं. आणि म्हणूनच इथे आता राकेशने ठरवलेलं असतं की आजची संधी मी काही सोडणार नाही आहे. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आपलं ग्लासमधलं थोडंसं दूध पिते आणि त्यानंतर अर्णव तिच्याकडे प्रेमाने बघत असतो. तेव्हा अर्णव, ईश्वरी आता दोघांचे ग्लास एकमेकांच्या बाजूला येतात. तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत तिचा ग्लास उचलतो आणि तो त्या ग्लासमधलं दूध प्यायला सुरुवात करतो. त्यानंतर इथे ईश्वरी ते मसाले दूध घेते आणि स्वतः प्यायला सुरुवात करते. तर इथे अर्णव ईश्वरीच्या ग्लासमधलं, तर ईश्वरी अर्णवच्या ग्लासमधलं, असं आता आलटून पालटून ते लोक मसाले दूध पित असतात, छान एन्जॉय करत असतात. दोघेही तिथे रोमॅन्टिक झालेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशने ईश्वरीसाठी ते ग्लास ठेवलेलं असतं,
पण अर्णवसुद्धा आता ते ग्लासमधलं दूध पितो. त्यामुळे दोघांनीसुद्धा राकेशने गुंगीचं औषध मिक्स केलेलं जे ग्लास तिथे ठेवलेलं असतं ते आता उचलून दोघेही प्यायलेले असतात. म्हणजे दोघांनाही आता गुंगी येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी यांना झोप आल्यानंतर अंजली म्हणते की चला चला, अर्णव ईश्वरी खूप थकलेत, आज त्यांची खूप धावपळ झाली ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेचच अर्णव म्हणतो की चला आपण रूममध्ये जाऊया, सगळेजण आपापल्या रूममध्ये जाऊ आणि झोपू. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजण एकमेकांचा हात पकडतात आणि आता रूममध्ये जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला झोप आलेली असते. अर्णव ईश्वरी आता दोघेजण एकमेकांच्या खांद्यावरती आत टाकत आपल्या रूममध्ये जातात आणि सगळ्यात आधी तर अर्णवने दरवाजा बंद करून घेतलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आता त्या गुंगीच्या औषधाची अशी काही जादू झालेली असते की इथे राकेशने त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी आणि त्यानंतर ईश्वरीचा फायदा उचलण्यासाठी जे गुंगीचं औषध आणलेलं असतं त्याच्या आता इथे मूर्खपणामुळे का होईना पण खरं तर त्या औषधाचा चांगला परिणाम झालेला असतो. कारण प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी दोघेजण आता जणू काही नशेमध्येच असतात. दोघेही छान रोमॅन्टिक झालेले असतात, एकमेकींच्या मिठीत असतात आणि एकमेकींच्या मनामध्ये ज्या काही प्रेमाच्या भावना असतात त्या आता एकमेकांना सांगत असतात. तू मला कधी आवडलीस, तू मला कधी नव्हती आवडलीस, अगदी इथपासून ते सगळ्या गोष्टी आता इथे अर्णव ईश्वरीला सांगत असतो. ईश्वरी मनातला आपल्या सांगत असते. त्याला ती विचारत असते की मग मी तुम्हाला इतके आवडत होते, मग तुम्ही मला आधीच का नाही सांगितलं, तर मला तुझ्या मनामध्ये काय आहे ते जाणून घ्यायचं होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आता त्यांच्यामध्ये घडत असतात. आणि प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीला वेगळं करणाऱ्या राकेश पुन्हा एकदा तोंडावरती पडलेला असतो. कारण आता नशेमध्ये असलेले अर्णव ईश्वरी दोघेजण एकत्र आलेले असतात, एकमेकांच्या मिठीमध्ये आलेले असतात आणि खऱ्या अर्थाने दोघांनी आपल्या नात्याला सुरुवातसुद्धा केलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता घरातले सगळेजण त्यांना परदेशात पाठवणार असतात हनीमूनसाठी. त्याचबरोबर भारतामध्येच कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी पाठवत असतात छान फिरायला. माथेरान किंवा इथे महाबळेश्वर अशा ठिकाणी आता लोणावळा वगैरे इथे पाठवण्याची तयारी सुरू असतानाच इथे अर्णव ईश्वरी हे दोघेजण आता खऱ्या अर्थाने एकत्र येत इथे हनीमून साजरा करतात. आपल्या रूममध्येच ते दोघेजण आता छान हनीमून साजरा करतात आणि आपल्या ह्या नात्याला खूपच छान पद्धतीने सुरुवात करतात. आणि इथे राकेशचा हा जो काही घाणेरडा प्लॅन असतो तो उधळून लावतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा राकेशला तोंडावरती पाडत अर्णव ईश्वरी दोघेजण गुंगीमध्ये का होईना पण स्वतःच्या मनाने इथे एकत्र येत हनीमून साजरा करून आपल्या नवीन नात्याला सुरुवात करतात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी हे दोघेजण अजूनच एकत्र आलेले असतात. तेव्हा इथे अर्णव ईश्वरी सकाळी उठतात आणि बघतात तर काय, तर इथे आता दोघेही एकमेकांवरती चांगले हात वगैरे टाकून एकमेकांना मिठीत घेऊन झोपलेले असतात. ईश्वरी लाजायला लागते, लगेचच तिथून ती निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण ब्रेकफास्टला जमल्यानंतर अर्णव ईश्वरीला सगळेजण चिडवत असतात. इथे अंजली म्हणत असते की तुम्हाला दोघांना तर रात्री खूपच छान झोप लागली असेल नाही का. तेव्हा इथे ईश्वरी काहीच बोलत नाही आणि सरळ ती किचनमध्ये निघून जाते. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला दोघांना असं लाजताना वगैरे बघून राकेशचा जीव आता खालीवरती होत असतो. राकेशला भयंकर राग आलेला असतो. त्याला स्वतःचाच राग येत असतो की का मी हा गुन्हा केला. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशने खूप घोड चूक केलेली असते. त्याने इथे अंजली, ईश्वरी त्याचबरोबर त्याची पहिली बायको तिला शलाकाला तर मारूनसुद्धा टाकलेला आहे. त्याने तो खूनसुद्धा पचवला आहे. इतका हरामी राकेश आणि एकापाठोपाठ एक चुका करतोच आहे. त्याला वाटलं ह्या वेळेलासुद्धा त्याचा प्रयत्न यशस्वी होईल. पण इथे आता सुवर्ण पादुका चोरण्यापासून ते ईश्वरीचा फायदा उचलेपर्यंतचं त्याचे सगळे प्लॅन आता फ्लॉप झालेले असतात. सुवर्ण पादुका त्याने इथे चौरंगाच्या खाली लपून ठेवलेल्या असतात. ते सुद्धा प्रेक्षकांनो ईश्वरी शोधून काढते आणि मग स्वामी येण्याच्या आधीच इथे आता सुवर्ण पादुका सापडलेल्या असतात. त्या ती व्यवस्थित आता ताटामध्ये सजवून वगैरे ठेवते. सगळी तयारी उत्तम करून ठेवते. स्वामी आल्यानंतर इथे खुश झालेले असतात, प्रसन्न झालेले असतात. ज्या पद्धतीने इथे सगळी तयारी करण्यात आलेली असते ती उत्तम असते. स्वामी येतात आणि सुवर्ण पादुकेंचा इथे अभिषेक वगैरे केला जातो आणि तेव्हा इथे त्यांनी सगळ्यांची प्रशंसा केलेली असते, फक्त राकेश आणि वल्लरीची सोडून.
इथे अंजली, आकाश, त्याचबरोबर मामा असू दे, आजी असू दे, अर्णव, ईश्वरी असू दे, या सगळ्यांची प्रशंसा केलेली असते आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो खऱ्या अर्थाने ईश्वरीने अर्णवचं मन तर जिंकलेलंच असतं, पण आजीचंही मन जिंकलेलं असतं आणि त्यामुळे इथे ईश्वरीला घरातून बाहेर काढण्याचा वल्लरीचा आणि राकेशचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो, कारण आजीनेच ईश्वरीचा नाचून म्हणून स्वीकार केलेला असतो आणि आता तर खऱ्या अर्थाने अर्णव, ईश्वरी हे एकत्र आलेले असतात.